नमस्कार. आपण पाहत आहोत राजकीय कथा. आज राजकीय कथेच्या माध्यमातून भारताच्या माजी राष्ट्रपती, राजस्थानच्या माजी राज्यपाल आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या माजी आमदार म्हणजेच प्रतिभा देवीसिंग पाटील यांचा राजकीय जीवनपट आज आपण इथे पाहणार आहोत. 19 डिसेंबर 1934 रोजी ताईंचा जन्म जळगाव जिल्ह्यात नडगाव गावात झाला. 25 जुलै 2007 रोजी भारताच्या 12व्या राष्ट्रपती म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. या पदावर येण्यापूर्वी त्या राजस्थानच्या राज्यपाल होत्या. म्हणजेच 8 नोव्हेंबर 2004 ते 21 जून 2007 पर्यंत त्या राजस्थानच्या राज्यपाल होत्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण जळगाव मध्ये झालं. त्यानंतर राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विविध विषयात त्यांनी पदवी घेतली. मुंबईमध्ये त्यांनी LLB केला. मुळात सामाजिक आणि राजकीय वाटचाल ह्या गोष्टींचा प्रदीर्घ अभ्यास असणाऱ्या आदरणीय ताई वयाच्या 27व्या वर्षी त्यांनी जळगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. त्या विजयी झाल्या. त्यानंतर 1985 पर्यंत त्या मुक्ताईनगरच्या सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर 1985 ते 1990 पर्यंत त्या राज्यसभेच्या खासदार म्हणून काम करत्या. नंतर 1991च्या सार्वत्रिक निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून 10व्या लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आल्या. 1967 ते 1972 पर्यंत महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य, दारूबंदी, पर्यटन, गृहनिर्माण आणि संसदीय कामकाज उपमंत्री म्हणून ताईंनी कामकाज पाहिलं. 1972 ते 1974 महाराष्ट्र सरकारचे समाज कल्याण मंत्री, 1974 ते 1975 पर्यंत महाराष्ट्र सरकारचे आरोग्य आणि समाज कल्याण मंत्री, 1975 ते 1976 महाराष्ट्र सरकारचं कॅबिनेट मंत्रीपद, पुनर्वसन व सांस्कृतिक व्यवहार, 1977 ते 1978 महाराष्ट्र सरकारचे शिक्षण मंत्रीपद, 1982 ते 1983 कॅबिनेट मंत्री आणि नगर विकास आणि गृहनिर्माण, 1983 ते 1985 नागरी पुरवठा आणि समाज कल्याण मंत्री. आणि विरोधी पक्षात असताना त्यांनी 1979 ते 80 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं. आणि राज्यसभेत असताना 1986 ते 88 पर्यंत राज्यसभेच्या उपाध्यक्ष होत्या. 1986 ते 88 पर्यंत राज्यसभेच्या विशेष समितीच्या अध्यक्ष आणि व्यवसाय सल्लागार म्हणून काम पाहिलं.